श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांनी सांगितलेले स्त्रियांसाठी खास नियम. तुम्ही रोज स्वामी महाराजांची पूजा करत असाल, पण तरी देखील मनात शांती नाही आहे, घरात तणाव आहे, कष्ट करूनही यश मिळत नाही, तर कदाचित पूजा करताना तुमच्याकडून काही चुका होत असेल. कारण की ज्यावेळेस आपण नेहमी पूजा करतो तरी देखील घरामध्ये भांडण काही थांबत नाही, मन काही शांत राहत नाही, तर कदाचित पूजा नाही, तुमची पद्धत जी आहे तर ती चुकीची आहे पूजा करण्याची. तर 90% स्त्रिया स्वामी समर्थांची पूजा करताना एकच चूक करतात आणि त्यांना त्यांचं काही फळ पूजेचं मिळत नाही. तर तुम्हीही त्यात आहात का? तर आज आपण असे काही नियम पाहणार आहोत आणि स्त्रियांकडून होणाऱ्या काही चुका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तर तुम्ही देवासमोर दिवा लावता, पण मनात अजूनही अंधार आहे, म्हणून कदाचित श्री स्वामी समर्थ यांची कृपा थांबलेली आहे. जय जय जी रघुवीर समर्थ. स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी मोठे मोठे विधी, महाग वस्तू किंवा पूजा झटली लागत नाही. फक्त स्वामी समर्थ म्हणतात की पूजा करताना भाव, श्रद्धा, शुद्ध मन हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्वामींना कोणतीही मोठी पूजा नको आहे, त्यांना फक्त तुमचं शुद्ध मन हवं आहे. पण जर पूजा करताना काही चुकीच्या सवयी आपण ठेवत असतो, तर त्या आपल्या भक्तीवरती परिणाम करतात. त्यामुळे त्या काही चुकीच्या सवयीमुळे भक्तीचा परिणाम जो आहे तर तो आपल्याला लगेच दिसून येत नाही, तो कमी दिसतो. तर स्त्रियांसाठी स्वामी समर्थांचे खास नियम पहिला, मनाची शुद्धता सगळ्यात महत्त्वाची. स्त्री ही घराची शक्ती असते. जर तिचं मन शांत आणि सकारात्मक असेल तर संपूर्ण घरात चैतन्य येतं. स्वामी समर्थ सांगतात की मनात द्वेष, राग ठेवून केलेली पूजा ही निष्फळ ठरते, त्याचं काही फळ मिळत नाही. त्यामुळे पूजा करताना नेहमी मनाची शुद्धी असणं महत्त्वाचं आहे. पूजा करण्याआधी तुम्ही 2 मिनटं शांत बसा, ओम नमः शिवाय जप करा. तुमचं मन आपोआप शांत होईल, राग आला असेल तो देखील निघून जाईल आणि मनाची शुद्धी होईल. दुसरा नियम, स्वच्छता म्हणजे आधी पूजा. स्वामी समर्थांना स्वच्छता ही खूप प्रिय आहे. त्यामुळे कधीही पूजा करण्याच्या आधी घराची स्वच्छता किंवा पूजास्थानची स्वच्छता, कपडे परिधान करा स्वच्छ, पूजा जागा रोज पुसून घ्या, देवघरात अनावश्यक वस्तू ठेवू नका. बऱ्याच वेळेस आपण काय करतो की देवघर हे सुंदर असतं, पण आजूबाजूला म्हणजे नको त्या गोष्टी ठेवून गोंधळ झालेला असतो. तर ही जी एनर्जी आहे, आपण पूजा करतो तर ती एनर्जी त्यामुळे डिस्टर्ब होते. त्यामुळे अनेक महिला घाईत पूजा करतात, पण मन आणि जागा जी आहे तर ती शुद्ध नसते. त्यामुळे मन लावून पूजा करा, जागा, देवघर नेहमी स्वच्छ ठेवा. त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे तर तिचा प्रवाह वाढतो. तिसरा नियम, सात्विक आहार आणि विचार. जसं अन्न तसं मन. आपण बऱ्याच वेळेस बघतो, आपण ज्या पद्धतीचं अन्न खातो तर आपल्याला त्याच गोष्टींची सवय लागते. आपण सात्विक खात असू तर आपल्याला सात्विक गोष्टीमध्ये आपण आणखी काय नवीन करू शकतो तेच आपण बघतो. कधी कधी आपण जसे कपडे घालतो तसे आपण वागतो. त्यामुळे जसं अन्न तसं आपलं मन. नियम पाळा की जास्त तिखट, तेलकट किंवा नकारात्मक
वाढणारे अन्न जे आहे तर ते टाळा. शक्यतो जे सात्विक अन्न आहे तेच तुम्ही ग्रहण करा. 4था नियम, सकाळी उठल्यावरती घाईघाईत पूजा. एका हातात फोन, दुसऱ्या हातात अगरबत्ती आणि मग आपण म्हणतो की माझं काहीच का जमत नाही आहे. याचं उत्तर तुमच्याकडेच आहे की तुम्ही किती मन लावून पूजा करताय. स्वामी समर्थांनी स्त्रियांना एक गुपित सांगितलेलं होतं, जे जर पाळलं नाही तर कितीही पूजा केली तरी फळ हे मिळत नाही. तर असे काही हे नियम आहेत, हे आपण पाळले पाहिजे. दिवसभर घरासाठी झटता, सगळ्यांची काळजी घेता आणि शेवटी देवासमोर बसून म्हणता, माझं आयुष्य असंच का? कदाचित उत्तर जे आहे तर ते तुमच्याकडेच आहे. त्यामुळे देवपूजा करताना, नामस्मरण करताना नेहमी मनाची शुद्धी, जागेची शुद्धी गरजेची आहे. जर तुम्ही पूजा करताना जो आपला 4था नियम आहे, तो म्हणजे नियमित जप आणि नामस्मरण. स्वामी समर्थ म्हणतात की नामस्मरण हीच खरी साधना आहे. तर रोज किमान 108 वेळा श्री स्वामी समर्थ जप करा. बऱ्याच वेळेस आपण घाईमध्ये असतो, सकाळच्या घाईमध्ये किंवा ऑफिसला जाण्याच्या घाईमध्ये. त्यामुळे आपल्याला जर शक्य जरी नसेल तरी वेळात वेळ काढून 108 वेळा तरी नामजप जो आहे तो करा. किमान 10 ते 15 मिनटं लागतील. 5वा जो नियम आहे तो संयम आणि सहनशीलता. स्त्रियांनी घरात संयम राखला तर देव स्वतः तिच्या घरी वास करतो. त्यामुळे नेहमी संयम असला पाहिजे. पूजा करताना स्त्रियांनी कधीही करू नयेत अशा 5 चुका. म्हणजे पहिली चूक, घाईघाईत पूजा करणं. फक्त काम उरकण्यासाठी पूजा करू नका. कमी वेळ घ्या, पण पूजा ही मनापासूनच करा. मन इकडेच असलं पाहिजे पूजा करताना. मन हे दुसरीकडे नसलं पाहिजे. हातात पूजा करतोय पण मन हे किचनमध्ये, मोबाईलमध्ये किंवा दुसरीकडेच. तर स्वामी सांगतात की अशी पूजा जी आहे ती स्वीकारली जात नाही. राग, चिडचिड करून पूजा करण्याआधी भांडण केलेलं जातं काही ठिकाणी आणि लगेचच देवासमोर आपण बसतो. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. जरी तुमचा राग आला, भांडण जरी झालं तरी आधी तुम्ही तुमचं मन शांत करा, तुमचा राग घालवा आणि मग देवासमोर येऊन पूजा करा. पूजा करताना नकारात्मक बोलणे. पूजा करताना तक्रारी करणे किंवा दोष देणे अशाने ऊर्जा कमी होते. श्रद्धा. मनामध्ये शंका असेल तर कृपा मिळत नाही. विश्वास ठेवा, स्वामी समर्थ नेहमी आपल्यासोबत आहे. स्त्रियांसाठी खास स्वामी कृपा मिळवण्याचे आज तुम्हाला काही उपाय सांगणार आहेत, तर ते तुम्ही नित्यनेमाने करा. पूजा म्हणजे फक्त दिवा लावणं नाही आहे आणि देव म्हणजे फक्त फोटो, मूर्तीमध्ये नाही आहे. हे जर समजलं नाही तर आयुष्यभर पूजा करूनही काही मिळणार नाही. त्यामुळे पूजा करताना देवाला तुमचा वेळ नको आहे, देवाला तुमचं मन हवं आहे आणि येथेच आपण सगळ्यात मोठी चूक करतो. तर आज तुम्हाला असे काही नियम सांगणार आहेत जे जर तुम्ही केलेत, बरेच जणी करत देखील असतील, ते जर केलेत तर तुम्हाला नक्कीच तुमच्या कृपेचं फळ जे आहे ते मिळेल. तर गुरुवारच्या दिवशी दर गुरुवारी तुम्ही एक दिवा लावा. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दर गुरुवारी मठामध्ये जा. कारण की ज्यावेळेस आपण मठात जातो तर तिकडची एनर्जी आपल्यामध्ये आणखी सकारात्मक गोष्टी घडवून आणतात. आपल्याला सकारात्मक वावर मिळतो जास्त. त्यामुळे जरी तुम्हाला मठात जाणं शक्य नसेल तर घरी तुम्ही दीप लावून, नामस्मरण करून
पूजा करू शकता. आणि दर गुरुवारी पिवळं फूल जे आहे ते स्वामींना अर्पण करा. गरिबांना अन्नदान द्या. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. कारण की स्वामी समर्थांना मोठे दान नको आहेत. त्यांना तुमचा सच्चा भाव हवा आहे. तुमचं मन किती शुद्ध आहे ते हवं आहे. स्वामी समर्थांना मोठ्या पूजा नको आहेत. त्यांना तुमचं प्रेम हवं आहे. ज्यावेळेस आपण पूजा, भक्तिभाव करतो, त्यावेळेस आपल्यातला अहंकार जो आहे तो कमी कमी होत जातो. त्यामुळे सच्च्या मनाने, सच्च्या भावाने तुम्ही पूजा करा. आज तुम्हाला एक कथा सांगणार आहे की एक स्त्री होती, ती रोज पूजा करायची. पण घरात समस्या काही तिच्या कमी होत नव्हत्या. एक दिवस तिला समजलं की ती पूजा करत होती, पण तिच्या मनामध्ये राग होता किंवा तिच्या मनामध्ये अनेक विचार चालू असायचे, तणावामध्ये ती होती. तर तिने स्वतःमध्ये काही बदल केले. तिला तिच्या काही चुका कळाल्यानंतर आणि काही दिवसातच तिचं आयुष्य जे आहे तर ते बदललं. स्वामी कृपा ही कुठेही बाहेर नाही आहे, ती तुमच्या मनात आहे. त्यामुळे जर आपल्यालाही आपलं आयुष्य जे आहे तर ते चांगल्या पद्धतीने घडवायचं असेल, सकारात्मक गोष्टी आपल्या जीवनामध्ये आणायच्या असतील, तर आज जे काही मी तुम्हाला नियम सांगितले आहेत, जर हे 5 नियम तुम्ही पाळले आणि या चुका तुम्ही टाळल्या, तर नक्कीच श्री स्वामी समर्थ यांची कृपा तुमच्यावरती होईल. लक्षात ठेवा की पूजा म्हणजे केवळ ही विधी नाही आहे, तर ती एक भावना आहे. तर त्यामुळे ती मनापासून करा. आज आपण जे समजलो ते खूप साधं आहे, पण खूप खोलवर त्याचा परिणाम होतो. पूजा म्हणजे फक्त दिवा लावणं नाही आहे, अगरबत्ती लावणं नाही आहे किंवा मंत्रही नाही आहे. पूजा म्हणजे तुमचं मन, तुमचा भाव, तुमची श्रद्धा किती स्वामींवरती आहे ते. जर मनात राग, शंका, तणाव असेल, तर कितीही पूजा केली तरी समाधान मिळत नाही. पण जर मन शांत असेल, भाव शुद्ध असेल आणि खरी तुमची श्रद्धा असेल, तर अगदी 2 मिनिटाची पूजासुद्धा तुमचं आयुष्य बदलू शकते. लक्षात ठेवा की स्वामी समर्थ कधीही मोठ्या पूजेची अपेक्षा तुमच्याकडून करत नाहीत. ते फक्त बघतात तुमचं मन किती खरं आहे. आजपासून एक छोटासाच बदल करा. घाईघाईत पूजा करू नका. मन लावून पूजा करा आणि या काही 5 चुका आहेत तर त्या टाळा. मग बघा, हळूहळू तुमच्या आयुष्यात शांती, समाधान आणि आनंद यायला सुरुवात होईल. स्वामी समर्थ नेहमी आपल्यासोबत आहेत. फक्त आपण त्यांना मनापासून हाक मारली पाहिजे. श्री स्वामी समर्थ.